ठाणे शहरामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट राबवण्यासाठी एका कंपनीची स्थापना करण्यात येत आहे। क्लस्टरमुळे गोरगरीब नागरिकांना हक्काचे अधिकृत घर मिळणार आहे। मात्र त्यातून 5 पट लोकसंख्या शहरामध्ये वाढणार आहे। त्यांना पाणी रस्ते कसे पुरवणार, त्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था करणार, असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपस्थित केलेला आहे। क्लस्टर डेव्हलपमेंट आणि इतर विषयांवरती मनोज प्रधान यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय, त्यावेळी त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय। यावेळी प्रधान पुढे म्हणाले की क्लस्टर डेव्हलपमेंट राबवण्यासाठी ठाण्यात एका SVPची स्थापना करण्यात येणार आहे। आम्ही क्लस्टरच्या विरोधात नक्कीच नाही। ठाण्यातील गोरगरिबांना, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना, अधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या आणि ज्या धोकादायक इमारतींमध्ये जर क्लस्टर होत असेल आणि परत त्यांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळत असतील तर त्यास विरोध करायचे काही कारण नाही। मात्र या डेव्हलपमेंटसाठी साधारणतः 8चा FSI देण्यात येणार आहे। जर क्लस्टरमध्ये आपण 8चा FSI दिला तर भारतामध्ये एक रेकॉर्डच होईल। 1500 हेक्टर म्हणजे साधारणतः 3000 एकरच्या वरती हे डेव्हलपमेंट होणार आहे। 4 वर्षापूर्वी आपण हायकोर्टामध्ये आमच्याकडे पाणी पुरवठा मुबलक आहे म्हणून आम्ही नवीन तर काही महिन्यांपूर्वी महासभेत आयुक्तांनी ठाण्यामध्ये 31 MLD पाण्याचा तुटवडा असल्याची कबुली दिली आहे। असं असताना आपण जरी फेज वाईज आता 6 क्लस्टर सुरू केले असतील पण 42 क्लस्टरमध्ये साधारणतः 3000 एकरवरती घरांची निर्मिती केली जाणार आहे। 8 FSIने जर बांधकाम केलं जाणार असेल तर 5 पट लोक ठाण्यात राहायला येतील। आज मितीला ठाणे शहरामध्ये आता जे लोक राहत आहेत त्यांनाच जर आपण पाणी देऊ शकत नसलो, जर त्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था आपल्याकडे नसेल, आपल्याकडे रस्ते नसतील, तर 5 पट लोक या शहरात राहायला आले तर काय होईल, हा प्रश्न सगळ्या ठाणेकरांनी विचारायला पाहिजे। अशा प्रकारचे क्लस्टर जेव्हा तुम्ही काम सुरू करताय, नागरी सहभाग यांच्यात असावा। इतके मोठे प्रोजेक्ट आपण चालू करतोय, मग ते रिंग रेल्वेचा असो किंवा Amazonचा असो, ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प असो किंवा उन्नतचा रस्ता असो, यामध्ये कुठेही नागरिकांचा सहभागच घेतलेला नाही। नागरिकांचं म्हणणे ऐकून घेतलं नाही। कुठेही तरी हे थांबवावं। आमच्या क्लस्टरला विरोध नाही, पण आजूबाजूच्या लोकांचा विचार करावा। तुम्ही पुढे सोयीसुविधा त्यांना कशा देणार याचा विचार करावा आणि मगच सुरुवात करावी। आज ठाणे शहराच्या नागरिकांना इतका तुटवडा आहे पाण्याचा की आज पावसामध्ये पण लोकांच्या घरी टँकरने पाणी पुरवठा होतोय, ज्यांच्याबद्दल गंभीर विचार करावा। सर्व पक्षांच्या आमदारांनी एकत्र येऊन ठाणे शहराचा विचार करून लवकरात लवकर 600 MLD किंवा या धरणाचं पाणी ठाण्यात वळवावं, अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली आहे। काल जर आपण सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बघितलं तर एक बातमी आलेली की एक SPV स्थापन करतायत क्लस्टरसाठी। आता त्या बातम्या होत्या का ॲडव्हर्टाइजमेंट होत्या मला नक्की सांगता येणार नाही, पण सगळ्या वृत्तपत्रांमध्ये एकाच दिवशी एकाच प्रकारे दिल्या गेल्या म्हणून मी समजतो कदाचित त्या बातम्या नाही तर त्या कदाचित ॲडव्हर्टाइजमेंट असतील। क्लस्टरच्या विरोधात आम्ही आहोत का, तर क्लस्टरच्या विरोधात आम्ही नक्कीच नाही। शेवटी ठाण्यातले गोरगरिबांना, झोपडीत राहणाऱ्यांना, अधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या, अनधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या आणि ज्या बिल्डिंग कधीही पडू शकतील अशा प्रकारच्या बिल्डिंगमध्ये जर क्लस्टर होत असेल आणि परत त्यांच्या स्वप्नाची घरं मिळत असतील तर त्यांना विरोध करायचं काही कारण नाही। पण काही गोष्टी ह्याची चर्चा झाली पाहिजे आणि प्रामुख्याने म्हणून मी आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी आमंत्रित केले। सर्वात प्रथम म्हणजे आपण साधारण 8चा FSI त्यांना देतो। जर क्लस्टरमध्ये आपण 8चा FSI दिला तर मला असं वाटतं की भारतामध्ये एक रेकॉर्डच होईल की एवढा FSI आपण त्यांना देतो। त्यांनी होणार असं आहे की 1500 हेक्टर म्हणजे साधारण 3000 एकरच्या वरती हे डेव्हलपमेंट होणार आहे 42 क्लस्टर्समध्ये। मला आठवतंय की 4-5 वर्षापूर्वी आपण हायकोर्टमध्ये लिहून दिलं होतं की आमच्याकडे पाणी पुरवठा मुबलक आहे म्हणून आम्ही नवीन परवानग्या देतो। एक PIL होती, त्याचं उत्तर ॲफिडेव्हिटवर महानगरपालिकेने हे दिलं। आज जेव्हा महासभा झाली तेव्हा महासभेत आयुक्तांनी उत्तर दिलं की आपण 31 MLD शॉर्टेज पर डे आपल्याला आहे। आणि असं असताना आपण भले फेज वाईज आता 6 क्लस्टर सुरू केले असतील पण 42 क्लस्टरमध्ये साधारण 3000 एकरचं डेव्हलपमेंट करतोय, 8च्या FSIने करतोय। म्हणजे तुम्ही विचार करा की किती पट लोक या ठाणे शहरात राहायला येतात। आणि मग जर ठाणे शहरामध्ये आत्ता जी राहणारी लोक आहेत त्यांनाच जर आपण पाणी देऊ शकत नसू, त्यांच्या जर आपण सांडपाण्याची काही आपल्याकडे व्यवस्था नसेल, आपल्याकडे रस्ते नसेल, आपल्याकडे कित्येक गोष्टीची कमी आहे, त्याच्या जर 5 पट लोक ह्या शहरात
ह्या भागात राहायला आली तर त्यांची काय अवस्था होणार आहे हा प्रश्न सगळ्या ठाणेकरांनी विचारला पाहिजे. माझं असं मत आहे की ह्याच्यावर अशा प्रकारचे क्लस्टर जेव्हा तुम्ही कामं सुरू करतायत, नागरी सहभाग ह्याच्यात असावा. इतके मोठे प्रोजेक्ट आपण चालू करतोय, मग ते रिंग रेल्वेचा असो, तो ॲमेझॉनचा असो, टनलचा प्रोजेक्ट असो, उन्नत रस्ता असो, आपण कुठेही नागरिकांचा सहभागच त्याच्यात घेतलेला नाही आहे, नागरिकांचं म्हणणंच ऐकून घेतलेलं नाही आहे. तर कुठेतरी हे थांबवावं. मला क्लस्टरला मी वारंवार सांगतो की विरोध नाही, पण आजूबाजूच्या लोकांचा विचार करावा. तुम्ही पुढे सोयी त्यांना कशा देणार आहेत याचा विचार करावा आणि मगच ह्याला सुरुवात करा.